नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता जानकी खूपच जास्त इमोशनल झालेली असते. ती म्हणत असते, अरे देवा, माझी आई जर ऐश्वर्याच्या ताब्यात नसेल तर माझी आई कुठे असेल? हे काय सगळं भलतं सलतं घडून बसलेलं आहे, असं आता जानकी म्हणत असते आणि ती रडत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता त्या गुंड माणसाला बेशुद्ध करून त्याचा मोबाईल मिळवलेला असतो आणि माया म्हणते की हे घ्या, मोबाईल घ्या, आता काय करायचं आहे ते करा. तेव्हा इथे लता जानकीचा नंबर ट्राय करते. जानकीचा मोबाईल डायनिंग टेबलवरती असतो आणि ती खाली सोफ्यावरती बसलेली असते आणि मोबाईल सायलेंटवरती असल्यामुळे रिंगचा आवाजसुद्धा येत नाही. त्यानंतर लता म्हणत असते की काय झालं आहे, जानकी फोन उचल, फोन उचल. पण जानकी काही फोन उचलत नसते आणि एका बाजूला जानकी आपल्या आईच्याच काळजीमध्ये असते. ती म्हणत असते, ऋषिकेश, त्या ऐश्वर्याने माझ्या आईला काही केलं तर नसेल ना? आणि आता ती नाटक करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लता म्हणत असते, अगं जानकी, फोन उचल बाळा. तेव्हा इथे माया म्हणते, काय झालं काकू, फोन लागतोय का? मायासुद्धा घाबरलेली असते, कारण त्या गुंड माणसाचा फोन घेतलेला असतो. तो जर उठला, त्याने जर बघितलं की त्याच्या फोनवरून फोन करण्यात आलेला आहे, तर मात्र आपलं काही खरं नाही आहे, हे मायाला कळत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, माया म्हणत असते, काकू, पुन्हा एकदा ट्राय करा, पुन्हा एकदा ट्राय करा. तेव्हा लता म्हणते, अगं पण ती फोनच उचलत नाही, आता मी काय करू? तेव्हा माया म्हणते, काहीही करा, पण पुन्हा एकदा ट्राय करा. आपण एवढी मेहनत घेतली आहे, जर हा माणूस उठला आणि त्याला कळलं की आपण त्याचा फोन मिळवण्यासाठी हे सगळं नाटक केलं, तर तो आपल्याला सोडणार नाही. तेव्हा पुन्हा एकदा ट्राय करा आणि फोन करा. तेव्हा प्रेक्षकांनो, लता सारखा सारखा फोन ट्राय करत असते, पण जानकीचा फोन सायलेंट असल्यामुळे तिला काही कळतच नाही फोन येतोय ते. तेव्हा इथे जानकी रडत असताना ऋषिकेश तिची समजूत घालत असतो. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, अगं तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? हे बघ, तुझी आई जिथे कुठे असेल ना, सुखरूप असेल, काही झालेलं नसणार आहे त्यांना. आपण त्यांना सगळेजण मिळून शोधून काढू. तू अजिबात काळजी करू नकोस, असं ऋषिकेश जानकीला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लता म्हणत असते, माया, एक काम करते, मी माझ्या मुलीला मेसेज करते, तिला मेसेज करून सांगते की आई जिवंत आहे म्हणून. तेव्हा इथे मी आई मौजे कन्स्ट्रक्शन असं इकडे मेसेजमध्ये मेन्शन करून तिने आता जानकीला सेंड केलेलं असतं. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, गुंड माणूस शुद्धीवरती आलेला असतो. तो म्हणतो, काय झालं, काय करताय तुम्ही? माझा मोबाईल का घेतलात तुम्ही? तुमची एवढी हिंमत की तुम्ही माझा मोबाईल घेतलात? कुणाला फोन केला होता सांगा, कुणाला फोन केला होता? तेव्हा इथे लता म्हणते, हे बघा, तुमचा फोन आम्ही घेतला होता, पण कुणाला फोन करायला नाही, फक्त आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ गेम खेळत होतो. बाकी तुमच्या मोबाईलवरती आम्ही काहीही केलेलं नाही आहे. कुणाला का फोन करू आम्ही? तेव्हा तो माणूस म्हणतो, गप्प बसा, गोड गोड बोलून चांगली खोड मोडलीत ना माझी. काय दिलं होतं मला खायला त्या दुधामधून, ज्याच्यामुळे मी बेशुद्ध झालो. पुन्हा जर अशी चालाकी केलीत ना माझ्याबरोबर, मला काय मूर्ख समजता की काय? पुन्हा जर असं काही करण्याचा प्रयत्न केलात आणि माझा मोबाईल घेतलात ना, तर मात्र ह्या बंदुकीतली गोळी आहे ना, ती तुमच्या डोक्यात असेल, लक्षात ठेवा. मग मी शांत बसणार नाही. तेव्हा इथे माया आणि लता दोघीजणी खूपच जास्त घाबरलेल्या असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अवंतिका येते. अवंतिका म्हणत असते की वहिनी, अहो तुमच्या मोबाईलवरती आहे ना, 2-3 नंबरवरून, अननोन नंबरवरून फोन आहे आणि त्यानंतरला इथे एक अननोन नंबरवरून मेसेजसुद्धा आला आहे. तेव्हा जानकी म्हणते, काय म्हणजे 2-3 फोन आलेत अननोन नंबरवरून, एक मेसेज आला आहे, नक्की कुणी केला असेल? त्यानंतर सौमित्र, ऋषिकेश, अवंतिका तिघेही जण एकाच विचारात असतात आणि तो विचार म्हणजे की जर इथे जानकीची आई जिवंत आहे तर ती कुठे आहे? त्यानंतर मी आई मुळशी कन्स्ट्रक्शन असा आता लताने मेसेज केलेला असतो. तिला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की आई जिवंत आहे आणि ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे ना, त्या ठिकाणी आम्हाला ठेवण्यात आलेलं आहे, तिथेच आजूबाजूला. त्यानंतर प्रेक्षकांनो, मेसेज तर इथे जानकीला मिळालेला असतो. अर्धवट का होईना, पण काहीतरी क्ल्यू मिळालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असते,
अगं तुझं काय चाललंय सुमित्रा? जे काही ऐश्वर्या बोलते ते बरोबर आहे अगं. तिला जर ऋषिकेश बरोबर लग्न करून तिला संसार मांडायचा आहे तर त्याच्यामध्ये हरकत काय आहे? तेव्हा सुमित्रा म्हणत असते, आई अगं काय झालंय काय तुला? ते ऐश्वर्या मूर्खासारखं काहीतरी बडबडते, डोक्यावरती पडल्यासारखी वागते. अगं पण तू तर आता म्हातारी झालीस ना, तुझं वय झालंय. काय चांगलं काय वाईट तुला कळत नाही का? तू पण काही त्या ऐश्वर्याच्या बरोबरीने तिला साथ देऊन बोलतेस ग, की ऐश्वर्याचं लग्न ऋषिकेश बरोबर झालं पाहिजे म्हणून. ऐश्वर्याचं लग्न आपल्या ऋषिकेश बरोबर? अगं तुझं डोकं तरी ठिकाणावरती आहे ना? तेव्हा आजी म्हणते, काय झालं ग? काय झालं? तुझं म्हणजे असं असतं ना, कशात काय आणि फाटक्यात पाय. काहीही झालं तरीसुद्धा आपली त्या जानकीची वकिली करायची. काय गरज आहे त्या जानकीची वकिली करायची? ऐश्वर्या जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, आई अगं त्या ऐश्वर्याची कान उघडणी करायची की तिच्या बाजूने उभं राहायचं? अगं ती इतकं चुकीचं बोलते की तू तिचा कान पिळला पाहिजे. पण नाही, तुला तर विनाकारण जानकीलाच दोष द्यायचा आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं तुझ्या आईने आपल्याला इथे मेसेज करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे तुझी आई जिवंत आहे आणि म्हणूनच ते आपल्याबरोबर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे जानकी म्हणते की मी आई आणि मुळशी कन्स्ट्रक्शन म्हणजे माझी आई नक्कीच कुठेतरी अशा ठिकाणी आहे जिथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश मुळशीमध्ये कुठे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं 4-5 साईटवरती काम सुरू आहे. नक्की आता कुठे ते शोधून काढावं लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते, पण मेसेज आहे ना अर्धवट करण्यात आला आहे. कदाचित मेसेज करत असताना त्या माणसाने आईंच्या हातातून फोन काढून घेतला असेल, असं आता अवंतिका म्हणत असते. हे बघा वहिनी, अर्धवट मेसेज तर अर्धवट, पण निदान आपल्याला एकतर खात्री पटली ना की तुमची आई जिवंत आहे आणि नुसती जिवंत नाही तर आपल्याबरोबर त्या कॉन्टॅक्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अगदी बरोबर. हे बघ त्या जिवंत आहेत, सुखरूप आहेत, ही गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली. याचा अर्थ जानकी तुझी आई जिवंत आहे, पण त्या आता ऐश्वर्याच्या ताब्यात आहेत की दुसरीकडे कुठे ते काही कळत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, अवंतिका म्हणते, पण आता काही जरी झालं ना वहिनी, तरीसुद्धा आपण आपल्या आईंना शोधून काढायचंच. तेव्हा इथे जानकी म्हणते, नुसतं शोधून काढायचं नाही तर त्या ऐश्वर्याला असा धडा शिकवायचा, अशी अद्दल घडवायची की एखाद्याच्या आईला हात लावल्यानंतर काय होऊ शकतं ना, याचा विचार करूनच तिला थरकाप उठला पाहिजे. त्यानंतर सुमित्रा म्हणत असते, आई अगं किती चुकीचं बोलतेस तू. अगं इथे ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल बोलतेस. अगं तू एकीचा संसार थाटण्यासाठी एकीचा संसार उद्ध्वस्त करतेस ना जानकीचा. तेव्हा आजी म्हणते, जाऊ दे ना, तशी पण ती जानकी आता जेलमध्ये जाऊन बसणार आहे. तिच्या आईच्या खुनाचा आरोप आहे ना तिच्यावरती. अगं तिला काय वाटलं, खून करेल आणि इथे मोकाट सुटेल की काय? बघितलंस ना शेवटीला. अगं तिच्या आईचा जीव आहे ना, त्या रेड्यावरती घेऊन फिरत होती ती, यमाच्या रेड्यावरती. पण काय झालं शेवटीला? शेवटीला तिला शिक्षा मिळालीच ना. मिळाली की नाही? आता बघ, कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टसुद्धा म्हणेल की तिने तिच्या आईचा खून केलाय, हिला जेलमध्ये टाका म्हणून. अगं ती जेलमध्ये गेल्यानंतर ऋषिकेश तसाही एकटाच राहणार आहे. मग आता तू मला बघ, तू मला सांग, आता ऐश्वर्या आपल्या सारंगची बायको आहे. ऐश्वर्याच्या पोटामध्ये सारंगचं बाळ आहे. म्हणजे रणदिवेंच्या घरातला वंश तिच्या पोटामध्ये वाढतोय. तिने जर दुसऱ्याबरोबर लग्न केलं तर ती आपल्या घरातला वंश दुसऱ्याकडे घेऊन नाही जाणार का? पण ती जर या घरामध्ये राहिली, ऋषिकेश बरोबर लग्न केलं तर आपल्या वंशाचा दिवा या घरामध्येच राहील. कळते का तुला? ही साधी गोष्ट तुला कशी कळत नाही? तेव्हा सुमित्रा म्हणते, आई पहिली गोष्ट, जानकी जेलमध्ये जाणार नाही आहे, कारण तिने तिच्या आईचा खून केलेलाच नाही आहे. हे सगळं तेव्हा इथे आता लगेच आजी म्हणते, काय काय सगळं काय म्हणतेस तू? तेव्हा सुमित्रा म्हणते, काही नाही, हे सगळं ना त्या ऐश्वर्याने तुझ्या डोक्यात भरवलंय. कळतंय ना मला. ती ऐश्वर्या चुकीची वागते. तिचा कान पिळायचा सोडून तिच्या बाजूने काय बोलतेस तू? तेव्हा आजी म्हणते, हे बघ, तू आहे ना त्या जानकीची टिमकी वाजवत बस, पण मला माहिती आहे कुणाची साथ द्यायची आणि कुणाची साथ नाही द्यायची. ती जानकीकडून तुला काळीचा सुद्धा फायदा नाही आहे, पण तरीसुद्धा वकिली तुला त्या जानकीचीच करायची आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव,
तुला जिची साथ द्यायची आहे ना तू दे, पण मी मात्र ऐश्वर्याचीच साथ देणार, ऐश्वर्यालाच सपोर्ट करणार प्रत्येक बाबतीमध्ये, कळलं का? कारण मला कळतं कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे ते. तू आपली बस जानकी जानकी करत, पण मी मात्र ऐश्वर्याला साथ देणार. आणि काहीही झालं ना तरीसुद्धा इथे जानकीचं आणि ऋषिकेशचं नाही, तर आता ऐश्वर्याचं आणि ऋषिकेशचं लग्न होणार, असं आता आजी म्हणत असते. तेव्हा सुमित्रा आपल्या मनामध्ये म्हणत असते, या आईला काही कळतच नाही, ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न कधीच होणार नाही. ही गोष्ट जर सारंगला कळली तर सारंगला किती वाईट वाटेल याचा विचार इथे सुमित्रा करत असते. तेव्हा इथे सारंगपर्यंत ही माहिती पोचलेली असते. सारंग म्हणतो, काय ऐश्वर्याला लग्न करायचं आहे आणि ते सुद्धा दादाबरोबर, आणि दादा हे लग्न करायला तयार झाला. तेव्हा जानकी म्हणते, हो सारंग भाऊजी, म्हणजे नाटक तर आता तसंच करावं लागतंय. हे बघा सारंग भाऊजी, मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं ऐकून त्रास होतोय, पण ते ऐश्वर्या आहे ना, ती किती खालच्या पातीला जाऊन विचार करू शकते हे आपल्याला बरोबर माहिती आहे. आणि आता तिने हा नवीन प्लॅन केलाय, नवीन डाव रचलाय तिने. तिला ऋषिकेश बरोबर लग्न करून पुन्हा एकदा आपल्या रणदिवे घरामध्येच राहायचं आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण प्रॉपर्टीसुद्धा लुबाडायची आहे. हा तिचा प्लॅन आहे आणि माझी आई तिच्या ताब्यात असल्यामुळे ती आम्हाला वेठीस धरते. तेव्हा इथे सारंग म्हणतो, वहिनी खरंच, पण मला अजिबात ही गोष्ट पटलेली नाही आहे. मी एका चुकीच्या मुलीवरती प्रेम केलं, एका अशा मुलीवरती जी मुलगी माणूस म्हणून घ्यायच्याच लायकीची नाही आहे. अशा मुलीवरती मी जीव ओवाळून टाकला. या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतंय. मला पश्चाताप होतोय. मी अशा मुलीवरती प्रेम केलं, तिच्यावरती जीव वळवून टाकला. ती इतकी नीच असेल, इतक्या खालच्या पातीला जाऊन विचार करेल असा मी कधीच विचार केला नव्हता. तेव्हा अवंतिका म्हणते, पण तुम्ही किती साधेभोळे आहात सारंग भाऊजी. अहो तुम्ही मला सांगा, तुम्ही कधीच कुणाचा वाईट विचार करू शकत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही इतके साधेभोळे आहात की त्या ऐश्वर्याने तुमच्या साधेभोळेपणाचा गैरफायदा घेतला, कळतंय का? तेव्हा जानकी म्हणते, हो ना, आणि सारंग भाऊजी, प्रेम म्हणजे निर्मळ असतो हो. आपण एकदा का प्रेमात पडलो की समोरची व्यक्ती चांगलं वाईट वागते, आपल्याला काही कळत नाही, आपण तिच्या चुकासुद्धा पोटात घेतो. तेव्हा जानकी इथे त्याला समजावत असते. सारंग म्हणत असतो, वहिनी खरंच, पण मी सुद्धा चुकीचा वागलो ग, प्लीज मला माफ कर, खरंच माझं चुकलं. ऐश्वर्या चुकीची वागते, ती इथे खूपच जास्त आपलं घर तोडण्याचा प्रयत्न करते. सगळ्या गोष्टी मला कळत होत्या, पण तरीसुद्धा मी त्या गोष्टींना खत पाणी घातलं. त्या चुकीचं वागतायत माहिती असूनसुद्धा चुकीच्या गोष्टीसुद्धा पोटात घेतल्या. हे मी चुकीचंच केलं ना वहिनी, पण आता नाही, आता साधेपणाने राहून जमणार नाही. आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या ऐश्वर्याला धडा शिकवतो. बघ, तिला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढतो. तेव्हा जानकी म्हणते, त्याने काय होणार आहे सांगा बरं सारंग भाऊजी, त्याने काही होणार नाही आहे. ऐश्वर्याला आपल्याला चांगला धडा शिकवायचा आहे, पण केव्हा? जेव्हा माझी आई तिच्या ताब्यात नसेल तेव्हा भाऊजी. आता तुम्ही मला सांगा, आपण आता रागाच्या भरामध्ये तिला घरातून बाहेर काढलं आणि तिने जर माझ्या आईला काही केलं तर? हे बघा सारंग भाऊजी, तुम्हाला जो काही तिच्यावरती राग काढायचा आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्हाला करायची संधी मिळेल, पण प्लीज आता रागाच्या भरामध्ये कुठलाही निर्णय घेऊ नका. फक्त थोडेसे पेशन्स ठेवा. तोपर्यंत आपल्याला हे नाटक असंच कंटिन्यू ठेवावं लागणार आहे, असं आता जानकी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या विचार करत असते. तेव्हा आजी म्हणते, अगं ऐश्वर्या काय झालं, कसला विचार करतेस एवढा? हे बघ, कसलाही विचार करू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर, मी असताना तुला कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आजी बरोबर बोलताय तुम्ही, नाही खरंच बरोबर बोलताय. या घरामध्ये माझ्याबद्दल कोण काय विचार करतं ना, त्याने मला काहीसुद्धा फरक पडत नाही. मी खरं सांगते, मला अजिबात फरक पडत नाही. पण या घरामध्ये आई माझ्याबद्दल काय विचार करतात ना, याने मला खरंच खूप फरक पडतो. आईंनी माझ्याबद्दल चांगला विचार केला पाहिजे, बाकी माझं काही म्हणणं नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणते, हे बघ ऐश्वर्या, तुझ्याबद्दल सुमित्रा चांगलाच विचार करते. मी आहे ना, मी सुमित्राला व्यवस्थित समजावलं आहे. काहीही झालं तरीसुद्धा तू ऐश्वर्या आणि ऋषिकेशच्या लग्नाला सपोर्ट करायचं, असं मी माझ्या मुलीला सुमित्राला सांगितलं आहे. सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होतील, तू अजिबात काळजी करू नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याच्या मोबाईलवरती मास्कमॅनचा मेसेज आलेला असतो. त्याने मेसेज केलेला असतो की मला आत्ताच्या आत्ता भेट. तेव्हा इथे आजी म्हणते, काय गं ऐश्वर्या, काय झालं, तुझ्या चेहऱ्याचा रंग का असा उडाला आहे?
तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही काही नाही, माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला आहे, काम आहे ना महत्त्वाचं, तिला भेटायला जायचं आहे, चला आम्ही आत्ताच्या आत्ता निघतो, असं इकडे आता ऐश्वर्या म्हणते आणि लगेचच ती आपल्या मैत्रिणीला नाही तर त्या मास्कमॅनला भेटायला जाते. तेव्हा इथे माया आता रडत असते. माया म्हणत असते, माफ करा, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. माझा त्या दुधाच्या ग्लासला हात लागला आणि त्यानंतरला तो माणूस उठला आणि तुमच्या हातातून मोबाईल काढून घेतला. निदान तुम्ही फोन तरी करू शकला असतात ना तुमच्या मुलीला. तेव्हा इथे लता म्हणत असते, अगं तू रडू नकोस, हे बघ जरी पण मी तिला फोन केला नाही, तिच्याजवळ काही बोलणं झालं नाही, पण तरीसुद्धा मी तिला एक मेसेज केला आहे ना, तिला अर्धवट मेसेज केला आहे, पण आता तिला त्या मेसेजवरून काय कळतं आहे काय माहिती. जर तिला कळलं की तो मेसेज मिस केला आहे तर मात्र ती माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकते, असं इकडे लता तिला सांगत असते. तेव्हा माया म्हणते, हो का, मेसेज केले आहेत का तुम्ही, बरं ठीक आहे, मी आलेच आता. तेव्हा लता म्हणते, काय का कुठे जातेस. तेव्हा माया म्हणते की वॉशरूमला जाऊन आले ना. तेव्हा इथे लता म्हणते की देवा, अरे काहीतरी कर रे, चमत्कार कर देवा, काही झालं ना तरीसुद्धा माझ्या मुलीला लवकरात लवकर इथे पाठव, मला तिला भेटायचं आहे. मरायच्या आधी माझ्या मुलीबरोबर मला गळाभेट करायची आहे, मरायच्या आधी तिला भेटायचं आहे, तिची माफी मागायची आहे आणि सगळे गैरसमज दूर करायचे आहेत, असं इथे लता म्हणत असते. देवाजवळ हात जोडून अगदी मनापासून प्रार्थना करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश आणि सौमित्र आलेले असतात. ते इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब, हा बघा, हा तो नंबर आहे ज्याच्यावरून इथे जानकीला अननोन नंबरवरून 2-3 कॉलसुद्धा आलेत आणि मेसेजसुद्धा आला आहे. मेसेजमध्ये असं लिहिलं आहे की मी आई आणि मुळशी कन्स्ट्रक्शन असं सुद्धा लिहिलं आहे. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर पवार म्हणत असतात की याचा अर्थ एकच, म्हणजे जानकी वहिनीच्या आई आहेत ना, त्या जिवंत आहेत आणि नुसत्या जिवंत नाही तर त्यांनी आपल्याबरोबर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. पण अजून एक गोष्ट खूपच जास्त म्हणजे वाईट आहे, ती म्हणजे हा अर्धवट मेसेज केला आहे. याचा अर्थ काय होतो ते आपल्याला माहिती देत असताना, मेसेज करत असताना त्या व्यक्तीने त्यांच्या हातातून मोबाईल काढून घेतलेला आहे आणि मग आता मोबाईल त्यांच्या हातातून काढून घेतला आहे, याचा अर्थ त्या लोकांना कळलं आहे की लतानी आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करू. म्हणूनच ते लोक आता अलर्ट होतील आणि इथे लताबाईंची राहण्याची जागा बदलण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यामुळे आपल्याला आता काही करून लवकरात लवकर शोध सुरू केला पाहिजे आणि लताबाईंना शोधून काढलं पाहिजे. त्यांना आता दुसरीकडे शिफ्ट करण्याच्या आधीच आपण त्यांना शोधून काढलं तर आपल्यासाठी गोष्टी सोप्या होतील. तेव्हा इथे आता 4-5 ठिकाणी जिथे जिथे कन्स्ट्रक्शन साईड चालू आहे त्याचे मी तुम्हाला ॲड्रेस दिले, तुम्ही प्लीज तिथे जाऊन शोध घ्या, त्यांना नक्की कुठे ठेवण्यात आले हे आपल्याला कळेल. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर पवार म्हणतात की काळजी करू नका, त्यांना लवकरात लवकर मी शोधून काढण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, इन्स्पेक्टर पवार, तुम्ही खरंच खूप मदत करते आमची. तेव्हा इथे पवार म्हणत असतात, ही आता केस माझ्यासाठी फक्त एक केस नाही आहे तर ती पर्सनल झालेली आहे आणि आता जानकी वहिनींची आई आहे म्हटल्यानंतर शोधून तर काढायला हवंयच ना, तुम्ही नका काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता मास्कमॅन जानकी आणि ऋषिकेश यांच्या डिवोर्सचे पेपर घेऊन आलेला असतो आणि ते पेपर तो ऐश्वर्याला देतो आणि म्हणतो, हे घे, हे आहे डिवोर्स पेपर त्या जानकी आणि ऋषिकेशचे. त्या जानकी ऋषिकेशचा डिवोर्स झाला पाहिजे असे पेपर ऐश्वर्याच्या हातामध्ये दिलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला खूपच जास्त वाईट वाटत असतं, ती रडत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय झालं जानकी. जानकी म्हणते, ऋषिकेश, हे जे आपण नाटक करतोय ना, हे नाटक करता करता जर खरं झालं तर मला खरंच खूप भीती वाटते हो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं तू नको रडूस, त्या ऐश्वर्याच्या मनासारखं काही होणार नाही आहे, आपण फक्त नाटक करतोय ना, त्या ऐश्वर्याबरोबर कोण लग्न करणार आहे जानकी, असा विचारसुद्धा मनामध्ये आणू नकोस. तेव्हा इथे आता ऐश्वर्या डिवोर्स पेपर घेऊन आलेली असते. ती म्हणते, जानकी हे घे, डिवोर्सचे पेपर घे, मला आणि ऋषिकेशला लग्न करायचं आहे तर तुझा डिवोर्स तर झाला पाहिजे ना, डिवोर्स पेपरवरती सही कर. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या, काहीही झालं ना तरीसुद्धा मी डिवोर्स पेपरवरती सही करणार नाही आहे, कळलं तुला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुला सही करावी लागेल. नाही, मला वाटलंच होतं
तुमच्या दोघांचं आहे ना नक्कीच काहीतरी नाटक सुरू आहे, बरोबर ना? तुमच्या दोघांचं नाटक सुरू आहे की माझ्याबरोबर लग्नाचं नाटक करायचं आणि मग तुला ज्या गोष्टी हव्यात ना त्या माझ्याकडून काढून घ्यायच्या, बरोबर ना? पण जोपर्यंत तू डिवोर्स पेपर साईन करत नाही तोपर्यंत तुला जे हवं आहे ते मी देणार नाही, म्हणजे लताचा ॲड्रेस देणार नाही, असं आता इथे ऐश्वर्या जानकीला सांगण्याचा प्रयत्न करत असते.